ओमसाई 40+ आडिवली टॉस जिंकला मोहिली संघाने आडिवली संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय सलामीची जोडी आपण पाहतो संदीप बाणे आणि भास्कर बाणे तर गोलंदाज आपण पाहतोय नागावचे श्रीनाथ पाटील तुम्हाला बाळरामदादा भंडारे आमंत्रित करतात आयोजक या श्रीनाथ पाटील नागावचे आमचे अष्टपैलू श्रीनाथ पाटील तुम्हाला बाळरामदादा भंडारे आयोजक आमंत्रित करतात पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज काशीनाथ गोंधळे तयार तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संदीप बाणे दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय भास्कर बाणे आडिवली संघाची सलामीची जोडी गेम इज ऑन लेट्स प्ले काशीनाथ गोंधळे राईट आर्म ओव्हर द विकेट संदीप बाणेच्या बॅट मधनं या डाबातील या चेंडूवरील हा पहिला चौकार 4 धावा आपण पाहतोय संदीप बाणे सातत्याने पंच म्हणून सुद्धा चांगली कामगिरी करत असतात पहिल्या चेंडूवर ठोकलाय चौकार ऑन साइडला क्या बात आहे इथं मात्र झेल सुटलाय अगोदर असं वाटलं होतं की षटकार जातोय की काय लटलेल्या झेलचं रूपांतर 2 धावांमध्ये आपण पाहतो धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 6 पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ स्ट्राईक एंडला संदीप बाणे आतापर्यंत एक चौकार ठोकलाय बिनबाद 6 काशीनाथ गोंधळे पुन्हा एकदा तयार ऑफ साइडला शफल झाला ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न गुड बॉलिंग चांगली गोलंदाजी 2 चेंडूंवर 6 धावा आल्यानंतर काशीनाथ इथं कमबॅक करतात गुड बॉलिंग डॉट बॉलची समाप्ती होते पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करणं कठीण असतं कारण क्षेत्ररक्षणाचं बंधन असतं फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात असतात इतर क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये असतात आणि त्या 2 क्षेत्ररक्षकांच्या जीवावर इथं गोलंदाजी करायची असते मात्र 2 चेंडूंमध्ये 6 धावा गेल्यानंतर काशीनाथ कमबॅक करतात डॉट बॉलची समाप्ती होती ऑन साइडला पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आता मात्र चूक होत नाहीये झेल टिपला जातो पहिला धक्का बसलाय टीम आडिवली संघाला संदीप बाणे बॅक टू डगआउट आपण पाहतो धाव फलकावर थोडीशी ताकद कमी पडली या फटक्यामध्ये अन्यथा कदाचित षटकारी गेला असता मात्र झेल टिपला सीमारेषेवर पहिला धक्का दिला गोलंदाज काशीनाथ गोंधळे धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 1-6 संघनायक मैदानात आपण पाहतोय सुनील बाणे आडिवली विपक्ष स्वर्गीय पिंट्या 11 मोहिली असा संघ आपण पाहतोय एका बाजूला आपण पाहतोय संतोषदादा शिंगोळे यांचा संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सुनील बाणे यांचा संघ आडिवली संघ 1-6 तर सुनील मामा वाडेकर यांचं आगमन झालंय तसेच बबनदादा चौधरी सोळेगावचे यांना सुद्धा विनंती असेल व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय काशीनाथ पुन्हा एकदा तयार इथं मात्र एज लागली आहे फटका फसलाय आणि बघा काय गोलंदाजी करतात गोलंदाज काशीनाथ गोंधळे या षटकामध्ये या गोलंदाजाने धक्के दिले ते 2 काशीनाथ गोंधळे
भास्कर भाने ही ऑन फायर. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा. षटकार टार्गेट केलं गोलंदाज फलंदाज आपण पाहतो भास्कर भानेनं. पहिल्या षटकात धावा आल्या फक्त 6. महत्वाचे 3 गडी बाद झाले. त्यानंतर आपण पाहतो भास्कर भानेच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूचा सामना करत असताना षटकार आलाय. आक्रमणाला सुरुवात केली आहे फलंदाजानं. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव आणि तो आक्रमणाला तशा पद्धतीने आक्रमणाला सुरुवात केली फलंदाज भास्कर भानेनं. शशिकांत पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर होतोय तो फरार आणि भास्कर भानेच्या बॅट मधनं आलाय हा दमदार चौकार. 4 धावा. भान्यांना आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूंमध्ये धावा एकवटल्या. तब्बल 10. टोटल धावसंख्या पोहोचते ती 3/16. भास्कर भाने एक नृत्य प्रशिक्षक डान्सर आहेत. त्यांच्या माध्यमातून डान्सचे क्लास आपण पाहत असतो. 2 चेंडू झालेत. एक चांगले डान्सर नृत्य प्रशिक्षक आपण पाहतो भास्कर भाने आणि क्रिकेटच्या माध्यमातून 40+ माध्यमातून अडवली संघासाठी नक्कीच नेहमीच चांगली फलंदाजी करत असतात. 3/16. शशिकांत रॅडम ओव्हर द विकेट. एज लागून इथं दांड्या गोल झाल्या. एसटी उद्ध्वस्त झाली आहे. ज्या फलंदाजानं 2 चेंडूंमध्ये एक चौकार आणि एक षटकार ठोकला त्या फलंदाजाचा अडसर दूर केलाय तो गोलंदाज शशिकांत. 16 धावा. गोलंदाज होते काशीनाथ गोंधळे. हॅट्रिक संपादित केली. फक्त 6 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूंमध्ये 10 धावा आल्यानंतर इथं आपण पाहतो शशिकांत कमबॅक करतात. घडी बाद केलाय त्या मागच्या चेंडूवर. पुन्हा एकदा तयार. फक्त सन्मान दिला. पाहिलंय गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. सन्मान देणं गरजेचं होतं आणि तो सन्मान फलंदाज आपण पाहतो प्रवीण भानेनं दिलाय. कारण मुख्य फलंदाज आतापर्यंत 4 बाद झालेत. संघ थोडासा बॅकफुटला आपण पाहतो कारण वरची फळी थोडीशी 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. भास्कर भाने चांगली फलंदाजी करत होते. बाद झाले. त्यानंतर आता इथे जबाबदारी असेल ती गोविंद आणि प्रवीणवर. शशिकांत तयार. इथं बघा काय गोलंदाजी केली जाते. पहिल्या षटकात धावा आल्या 6. गोलंदाज होते काना गोंधळे आणि दुसऱ्या षटकात आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावा आल्यानंतर इथं शशिकांत चांगली गोलंदाजी करतात. गुड बॉलिंग. अर्धा संघ तंबूत परतलाय. अडवली संघाचा 5 बाद झालेत गडी.
पहिल्या षटकात काशीनाथने हॅट्रिक संपादित केली, फक्त 6 धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूंवर 10 धावा आल्यानंतर शशिकांत इथं चांगली गोलंदाजी करतात. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतला. आडिवली संघ 5 बाद धावसंख्या आपण पाहतो. धावफलकावर 17 धावा. 5 बाद 17 अशी अवस्था आपण पाहतो. पहिल्या सत्रामध्ये आडिवली संघ इथं फलंदाजी करतोय आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर कमबॅक केलं जाते गोलंदाज शशिकांतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार. कट केल्या चेंडूला बॅकफुटला जाऊन खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कदाचित चौकार येऊ शकतो आणि हा आलाय फलंदाजाचा बॅट मधनं संघर्षमय चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे सतीच्या माध्यमातून आपण चांगलं संगीत ऐकतोय. तर टोटल धावसंख्या आपण पाहतोय 21. पहिल्या षटकात गोलंदाज होते काशीनाथ गोंधळे. धावा खर्च केल्या फक्त 6. 3 गडी बाद केले, हॅट्रिक संपादित केले आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज होते शशिकांत. 15 धावा जरूर खर्च केल्यात, मात्र महत्वाची 2 गडी बाद केले. 2 षटकं संपलेत. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 5 बाद 21 धावा. अर्धा संघ इथं तंबूत परतला. आडिवली संघ 5 फलंदाज बाकी असतील. स्ट्राईक एंडला आपण पाहतो प्रवीण बाने. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नवीन फलंदाज गणेश शेलार. या 2 फलंदाजांना इथून संघाच्या डावाला आकार द्यावा लागेल, संघाला सावरावं लागेल, कारण संघ थोडासा बॅकफुटला आपण पाहतो. आडिवली संघ मुख्य 5 फलंदाज बाद झाल्यानंतर इथून या 2 फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. जय मसोबा 40+ क्रिकेट संघ उंबाडे आयोजित स्पर्धा आपण पाहतोय आई गावदेवी 40+ चषक 2023. स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीतील 3रा सामना आपण पाहतोय तो मोहिली विपक्ष आडिवली. फटका फसला क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडू खाली फॉलोथ्रू मध्ये झेल टिपला जातोय आणि धक्का क्रमांक बसलाय तो 6वा. 6 बाद धाव संख्या 21. तर बेतोडेचे पाटील तुम्हाला आयोजक बाळरामदादा भंडारी आमंत्रित करतात. याचे गुरुनाथ पाटील व्यासपीठावर. बेतोडेचे गुरुनाथ पाटील तुम्हाला आयोजक बाळरामदादा भंडारी आमंत्रित करतात व्यासपीठावर. तुमचं सहर्ष स्वागत असेल. काय गोलंदाजी करतात बघा गोलंदाज. इथं पहिल्या चेंडूवर गडी बाद केला तर गोलंदाज काशीनाथनं पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक संपादित केली, फक्त 6 धावा खर्च केल्या. त्याच गोलंदाजानं 3ऱ्या षटकाला सुरुवात केली आणि पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलाय. 6 बाद धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर फक्त आणि फक्त 21 धावा. काशीनाथ पुन्हा एकदा तयार. समोर खेळतात. बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. दुसरीचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तोपर्यंत 2 धावा येतात. धावफलकावर धावसंख्या पोहोचते ती 23 वर. एका बाजूला आपण पाहतो अनुभवी संघ आडिवली संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गेल्या वर्षी आपल्या संघटनेमध्ये दाखल झालेला नवीन संघ मोहिली संघ. मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये प्रभावित केले मोहिली संघाने. गोलंदाजी चांगली होती ऑन स्थिती 25 वर. तिसरं षटक मार्गस्थ असताना 6 बाद 25 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या षटकात धावा आल्या फक्त 6. त्याचं कारण काशीनाथ गोंधळीची हॅट्रिक. त्या षटकामध्ये 3 गडी बाद. धावफलकावर 6 बाद 25 धावा.
कट केलाय, सन्मान दिलाय चेंडूला, गॅप शोधली आहे, दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय मात्र चेंडू थांबणार नाहीये, सीमा रेषेच्या बाहेर होतो तो फरार आणि फलंदाज शरद भानेच्या बॅटमधनं आलाय हा दमदार चौकार. शरद भाने प्रयत्न करतात, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गणेश शेलार साथ देत आहेत. 29 धावा धावफलकावर. सन्मान दिलाय, सिंगल येते, सुरक्षित पोहोचतात फलंदाज, धावसंख्या 30 वर पोहोचते. तर आमचे सुदाम मामा वाडेकरचे यांचं आम्ही आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. या सुदाम मामा व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. दिशा भर करतात गोलंदाज, दिशा भर करतात, अवांतर धावसंख्या पुढे सरकते. धावफलकर धावा येतात त्या 31. या षटकामध्ये धावा येत आहेत. चिंतेची बाब फक्त एकच असेल, आडवली संघासाठी 6 गडी बाद झालेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, पायचीचा अपील उचलून धरले पंचांनी, लेग बिफोर बाद होतात फलंदाज गणेश शेलार. बॅक टू डगआउट. किरण 40+ संघटनेचे सदस्य देवीच्या पाड्याचे राजू मात्रे तुम्हाला आयोजक बलरामदादा भंडारी आमंत्रित करतात. यायचं राजू मात्रे व्यासपीठावर. आयोजक बलरामदादा भंडारी आणि राजू भोईर यांच्या माध्यमातून तुमचं व्यासपीठावर सहर्ष स्वागत. 3 षटक इथे संपन्न झाले. टोटल धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 6 बाद 7 बाद 31. 3 षटकापर्यंत आतापर्यंत गोलंदाजी चांगली झाली आहे. मोहिली संघाची गोलंदाज तयार. सुनील स्टॅकेनला शरद बाने खाली राहतोय. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतो. डॉट बॉलची समाप्ती होते. पहिल्या षटकात काय गोलंदाजी केली काशीनाथ गोंधळे यांनी. हॅट्रिक संपादित केली. फक्त 6 धावा खर्च केल्या आणि पुढच्या तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या. एकूण 5 गडी बाद केलेत काशीनाथ गोंधळे यांनी या सामन्यामध्ये. आतापर्यंत गोलंदाज सुनील तयार. सफल झाले. ऑफसाइडला ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न. चेंडूने बारचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये तोपर्यंत सिंगल येते. धावसंख्या पोहोचते ती 32 वर. काशीनाथ गोंधळे यांनी 2 षटक हाताळली. धावा खर्च केल्या फक्त 16 आणि गडी बाद केलेत 5. अर्धा संघ त्यांनी गारद केलाय आडिवली संघाचा आणि टोटल धावा आपण पाहतोय 7 बाद 32 धावा.
7 बाद 32 अशी अवस्था आपण पाहतो. पहिल्या सत्रामध्ये आडिवली संघ इथं फलंदाजी करतोय. गोलंदाज आपण पाहतो सुनील गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. ऑन साइडला खेळतात क्षेत्ररक्षक आहेत संतोष दादांना आपण पाहतोय. गुड फिल्डिंग, चेंडू फेक केली जाते. बॅकिंगला आपण पाहू शकता चांगल्या पद्धतीने सहकारी येत आहेत. तोपर्यंत 2 धावाला धावसंख्या पोहोचते 34 वर. मुख्य फलंदाज जर लवकर बाद झाले नसते तर कदाचित धावसंख्या जास्त दिसली असती. मात्र इथं काशीनाथ गोंधळीने चांगली गोलंदाजी केली. 5 गडी बाद केले आतापर्यंत. सुनील तयार. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात त्या दिशेनं. पुन्हा एकदा संतोषदादा शिंगोळे चेंडू उचलून फेकेपर्यंत इथं दुसरीचा प्रयत्न करतात. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतो चांगल्या पद्धतीने. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा येतात. धावसंख्या पोहोचते ती 36 वर. 7 बाद 36. गंगाराम आणि शरद हे 2 फलंदाज प्रयत्न करतात कारण संघ थोडासा अडचणीत सापडला. आपल्या संघाला अडचणीत बाहेर काढण्याचं काम हे करतायत दोन्ही फलंदाज. इथं फटका फसला. यष्टीरक्षक चेंडू खाली येतात. झेल टिपला जातो. धक्का क्रमांक बसलाय तो टीम आडवली संघाला 8वा. गंगाराम बॅक टू डग आउट. काशीनाथ गोंधळीची हॅट्रिक. एकूण गडी बाद केले त्यांनी 5 आणि त्यानंतर आपण पाहतो षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 8 बाद 36 धावा. सुनील तयार. गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू निर्धाव. 4 षटक संपन्न झाले. 24 चेंडूचा खेळ इथं संपलाय आणि टोटल धावा आपण पाहतोय 8 बाद फक्त आणि फक्त 36 धावा. डीजे तर आयोजकांच्या वतीने मी सर्व संघांना सूचना करतोय जेवणाची व्यवस्था आयोजकांनी केली आहे. प्रत्येक संघानं जेवण आल्यानंतर जेवण करून घ्या. आयोजकांनी जेवणाची व्यवस्था केली आहे. शेवटचा षटक मार्गस्थ. गोलंदाज तयार. उलटा चेंडू. इथे मात्र फलंदाज शरद भाने यांचा त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. 9वा गडी बाद झालाय. एकूण गडी बाद झालेत ते 9 बाद 36. काय गोलंदाजी केली आहे बघा मोहिली संघाच्या गोलंदाजाने. प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. फक्त अपवाद दुसऱ्या षटकाचा. त्या षटकात 15 धावा आल्या. मात्र त्या गोलंदाजानं 2 गडी बाद केले होते. 9 बाद 36 धावा. शेवटची जोडी मैदानात. कान्हा गोंधळे तयार. दिशा भरकडतात गोलंदाज. अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 37 वर पोहोचते. नऊ बाद 37 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. इथे मात्र बघा कशा पद्धतीने चेंडू रिलीज करतोय. कमबॅक केल्या जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. डॉट बॉलची समाप्ती होते. शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असताना मात्र इथं फलंदाजी थोडीशी खराब होते आडिवली संघाच्या माध्यमातून. 9 बाद 37. गोलंदाज परीक्षा घेतो फलंदाजाची. मात्र फलंदाजाकडे उत्तर नाहीये. कमी धावसंख्या आपण का पाहतो धावफलकावर त्याचं कारण मोहिली संघाची चांगली गोलंदाजी. अचूक गोलंदाजी. धावसंख्या फक्त आणि फक्त 37. मोठे पटके येत नाहीयेत.
आता मात्र वाईट. गोलंदाजाचं कौतुक झालं आणि गोलंदाज दिशा भरकडून बसलाय. दिशा हरवलाय गोलंदाज. वाईटचा इशारा करतात पंच. धावसंख्या पोहोचते ते 38 वर. तर बघा तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. बालरामदादा मैदानात जा कोणीतरी, कारण गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. अजूनही 3 चेंडू बाकी असतील. प्रयत्न करावे लागतील या खेळपट्टीवर 2 फलंदाजांना, कारण शेवटची जोडी मैदानात असताना अजूनही 3 चेंडू बाकी असतील. 3 मोठे फटके आले तर एक फायटिंग टोटल आपण पाहू शकतो. मात्र ते फटके येणं गरजेचं असेल. शेवटचे षटक मार्गस्थ. धावसंख्या 38. अजूनही 3 चेंडू बाकी. गोलंदाज तयार. राईट मोर द विकेट. इथे मात्र चांगली गोलंदाजी. डॉट बॉलची समाप्ती होते. बघा काय गोलंदाजी करतात गोलंदाज खाना गोंधळे. याच गोलंदाजाने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक संपादित केली. पहिल्या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्या, 3 गडी बाद केले. पुन्हा एकदा तयार. इथे मात्र दिशाभर करतात. खूपच बाहेर निघतोय चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर निघतोय. पंच वाईटचा इशारा करतात. अवंतर धावसंख्या पुढे सकते पोहोचते ती 39 वर. अजूनही 2 चेंडू बाकी असतील. फ्रंटफुटला आले. फटका फसला आणि अडवली संघाचा इथं ऑल आउट होतोय. संपूर्ण संघ इथं बाद होतोय. 10 गडी बाद झालेत. ऑल आउट झाला अडवली संघाचा. टोटल धावा आपण पाहतो त्या फलकावर 39. आणि अडवली संघानं लक्ष ठेवलंय मोहिली संघासमोर 30 चेंडूंमध्ये 40 धावांचं. त्या लक्षाचा पाठलाग मोहिली संघ कशा पद्धतीने करेल, धावांचा डिफेन्स बचाव अडवली संघ कशा पद्धतीने करेल याचं धावतं वर्णन आपण जगदीश पाटील नारुली यांचा आवाज आपण दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया. विनंती असेल टॉस साठी या बेतोडे विपक्ष देवीचा पाडा. राजू म्हात्रे आणि बेतोडे बाळाचा संघनायक या ताबडतोब या. राजू म्हात्रे टॉस साठी. हॅलो. चला टीम देवीचा पाडा आणि त्याचबरोबर बेतवडे टीमचे कॅप्टन आहे जयेंद्र पाटील. चला देवीचा पाडा टॉससाठी या. जास्त वेळ नका करू. चला या ठिकाणी आपण काही सन्मानित करूया. मी बालारामदादा भंडारी यांना विनंती करेन की आपण काही पाहुण्यांचा सदिच्छा सन्मान करावा. आपल्या या मंचावरती ज्यांचं आगमन झालं हरिभक्त पारायण आमचे सुदाम मामा भोईर वाडेकर यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मामांचा सत्कार करूया. हरिभक्त पारायण आमचे सुदाम मामा भोईर वारकरी संप्रदायाचे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. दादा जरा
तुम्ही इकडे बसा, पुढे बसा. त्यांच्या या ठिकाणी सदिच्छा सन्मान केला जातोय. मायेची शाळ, प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सामना लगेचच सुरू होईल. एकूण पहिल्या सत्रामध्ये आडिवली टीमने धावा बनवल्या त्या 39. चला त्याचबरोबर आमचे 40+ अत्यंत लोकप्रिय खेळाडू सुनील मामा चौधरी यांचा सुद्धा आपण सन्मान करूया. मानणारे हे सुनील मामा चौधरी यांचा सुद्धा सन्मान करणार आहोत. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता, डॉट बॉल. यावेळेस एच लागतोय, फलंदाज बाद. पहिला धक्का पहा मिळतो आपल्याला मोहिली टीमला. चला टीम देवीचा पाडा टॉस साठी या. वेळ नका करू. इनिंग ब्रेक मध्ये खरं तर टॉस व्हायला पाहिजे होता. आपण या ठिकाणी उपस्थित असाल एखादा प्रतिनिधी या आणि करूया आपण स्वागत. आता सुनील मामांचा थोडासा वेळ आहे आपल्याकडे. सुनील मामा चौधरी यांचा आपण सन्मान करूया. काय आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि समितीचे सचिव बालादादा भंडारे यांच्या शुभ हस्ते आपण सुनील मामांचा मंचावरती करतोय सन्मान. ओके, वन डाऊनचे खेळाडू मैदानामध्ये पहा मिळतात आपल्याला. नवीन खेळाडू मैदानामध्ये आल्या 3ऱ्या क्रमांकावरती. कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. पहा बोला, डायरेक्ट हिट करत असताना जितू पाटील या. यावेळेस फटका चांगला आहे, खेळाडू नाहीये. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या टप्प्यावरती सीमापार चौकार. पहिला चौकार पाहायला मिळतो. फलंदाज कान्हा गोंदले यांच्या बॅट मधून आलाय. हा, देवीच्या पाड्याचे राजूदादा यांचं आगमन झालंय. स्वागत आहे आपलं दादा. पुन्हा एकदा लेटकट केल्यात. बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. एकेरी स्वरूपाची धाव मिळेल. लोपुल टॉस खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट लेगला फिल्डर आहेत. एकेरी स्वरूपाची धाव मिळाली. षटकाची झाली आहे सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या बॉलवरती विकेट आली. त्याच्यानंतर एक चौकार सुद्धा पाहिला आणि पहिल्यामध्ये दोन संघामध्ये टॉस होईल. सुनील मामा चौधरी टॉस करा. सुनील मामांचे शुभ हस्ते आपण टॉस करतोय.
हा एक कॉइन आहे त्याच्यावरती पहा दोन्ही एका साईडला जय म्हसोबा लिहिलं आहे दुसऱ्या साईडला आई गावदेवी कॉल द्यायचा आणि ज्याला कॉल मिळेल जय म्हसोबा कॉल यस देवीचा पाडा. गोलंदाज सुनील भाणे दुसरं षटक पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता ड्राईव्ह केले समोर मिडॉनला क्षेत्ररक्षक नाही आहे लॉंग ऑन वरून आल्यात मिस फील्ड आणि तोपर्यंत 2 धावा. दोन धावा एकवटले एकूण पाहिलं तर लक्ष येते 40 धावसंख्येचं 30 मध्ये 40 बनवायच्या होत्या. फटका चांगला आहे जागा बनवली बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे चेंडू जाईल सीमा पार चौकार. पंधरा 15 फुल टॉस ऑन साइडला एक धाव कंप्लीट दुसरीचा कॉल क्षेत्ररक्षक दूरवरती आहे चेंडूची फेकी येईल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या एकवटल्या गेल्यात. मोहिले पक्ष अडवले असा सामना पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर चौथा सामना देवीचा पाडा आणि बेतवडे या दोन टीम मध्ये पहिला सामना नागाव संघाने जिंकलाय दुसरा चोळेगाव. पुन्हा एकदा वाह काय कट आहे चेंडू जाईल पॉइंटच्या क्षेत्रामधून सीमा रेषा पार चौकार. चार धावा फलंदाज कान्हा गोंधळे. पुन्हा एकदा चांगला फटका मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न गणेश शेलांचा आणि षटक मात्र समाप्त होत आहे. इथे दुसऱ्या षटकाचा खेळ संपला 40 लक्ष होतं 2 षटकामध्ये धाबा आल्या त्या 22 22 18 मध्ये 18 बनवायचे. गोलंदाज अनिल भाणे तिसरे षटक पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न पाठीमागे फिल्डर आहेत चांगला फिल्डिंग झालाय 2 धावा. चौथ्या क्रमांकावरती चंद्रकांत गोंधळे आल्यात. चौथ्या क्रमांकावरती 16 चेंडू 16 धावसंख्येची गरज. फुल टॉस ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित एकच धाव. चांगला फिल्डिंग पाहायला मिळतोय. यावेळेस लाईन मात्र खराब आहे. एक धाव अवंत रूपाने मिळाली आहे.
बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केली, चूक आणि चेंडू चालला अगदी सीमारेषा पार. पुन्हा एकदा झेलची शक्यता, कॉल दिला मात्र कोण घेणार झेल, आणि ते झेल ड्रॉप. झेल टिपणं फार महत्वाचं होतं. अगदी 4 खेळाडू जवळ आले होते झेलच्या नजीक. झेल सुटला होते. 2 धावा सुद्धा मिळाल्या. तर या मैदानाचे अध्यक्ष आई गावदेवी क्रीडांगणाचे अध्यक्ष आनंदजी पंजे यांच्या ठिकाणी आगमन झालं. या व्यासपीठावरती आयोजन कमिटीच्या वतीने आपल्याला इन्व्हिटेशन दिले जाते. आनंदजी पंजे या आपण आपलं स्वागत आहे. यावेळी चांगला बॉल, यस, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय तो डॉट. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. ड्रिंक्स ट्रॉली जाऊ द्या मैदानात. पाणी ना पाणी. आता 7 धावे संख्येची गरज आहे. 12 मध्ये 7. आपण आनंद पंजे आणि रामदास पंजे आपण सुद्धा मंचावरती या. आयोजन कमिटीच्या वतीने आपण व्यासपीठावरती यावं. 7 धावसंख्येची गरज आहे. 12 मध्ये 7 बनवायचे. याच दरम्यान आई गावदेवी क्रीडांगणाचे अध्यक्ष आनंदजी पंजे यांच्या या ठिकाणी आगमन झालं. मनपूर्वक स्वागत. रामदासजी पंजे आपण सुद्धा या. मंचावरती स्वागत आहे आपलं. या या. गोलंदाज भास्कर भाणे आल्यात. 4थं षटक. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय तो डॉट.
पहिला चेंडू डॉट फेकला. 11 मध्ये 7 बनवायचे आहेत टीम मोहिली संघाला. पुन्हा एकदा डॉट. वा, असे जर डॉट चेंडू गेले तर सामना थोडासा कठीण बनेल, कारण जरी सुद्धा 7 धावा बनवायच्या असल्या तरी सुद्धा प्रयत्न करावे लागतील मोहिली टीमला. यावेळेस लेटकट खेळतात. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू चालला अगदी गरंगट, मात्र पायाचा सहारा घेत अडवलंय आणि ते 3 धावा, 3 रन्स मिळाल्यात. तर कैलास कारभारी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. टॉपेज. झेल कोण टिपेल? कॉल दिलाय मात्र झेल सुटलाय. 1 धाव. फक्त 3 धावसंख्येची गरज आता. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी राहा. देवीचा पाडा आणि बेतवडे. यावेळेस फटका चांगला. स्वीट साऊंड. सामना संपवला. विजयाचा षटकार येत असताना फलंदाज चंद्रकांतच्या बॅट मधून हा विजयाचा षटकार आलाय. सामना जिंकलाय तो मात्र मोहिली संघाने.